महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम काल जाहीर केलेला आहे। त्या अनुषंगानं काल दुपारपासून महाराष्ट्रामध्ये आचारसंहितेचं अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि या निवडणुकीसाठी नामनिर्देशनाची जी प्रक्रिया राहणार आहे ती फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये 22 ऑक्टोबर 2024 पासून नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरू होणार आहे। 29 ऑक्टोबर 2024 हा नामनिर्देशन दाखल करण्याचा शेवटचा दिवस असणार आहे। 30 ऑक्टोबर 2024 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि 4 नोव्हेंबर 2024 हा अर्ज माघारीचा दिवस राहणार आहे। 20 नोव्हेंबर 2024 रोजी प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया होणार आहे आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणीची प्रक्रिया त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे। यासाठी फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये फलटण आणि कोरेगाव तालुक्यातील जवळपास 355 मतदान केंद्र त्या ठिकाणी आपण घोषित केलेली आहे। त्या 355 मतदान केंद्रामध्ये शहरी भागातील 47 मतदान केंद्र आहेत, ग्रामीण भागामध्ये 308 मतदान केंद्र आहेत। फलटणमध्ये त्या ठिकाणी मतदान केंद्रांचे जे लोकेशन्स आहेत ते 203 लोकेशन्सवरती ही मतदान केंद्र सगळी राहणार आहे। आपल्या मतदारांची संख्या फलटणमधल्या मतदारांची जी संख्या राहणार आहे ती 3,38,464 इतकी राहणार आहे। त्याच्यामध्ये 1,72,249 पुरुष मतदार, 1,65,991 स्त्री मतदार आणि 14 ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीयपंथीय मतदारांची त्या ठिकाणी नोंदणी झालेली आहे। फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये 949 सैनिक मतदार आहेत, तर दिव्यांग मतदार जवळपास 2160 आहे। निवडणुकीची आचारसंहिता काल जाहीर झाल्यापासून दिव्यांग आणि 85पेक्षा जास्त वयोगट असणाऱ्या मतदारांच्यासाठी गृहपेटीद्वारे टपालाद्वारे मतदान देण्याच्या प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे। आजपासून फॉर्म नंबर 12Dचं वाटप त्या ठिकाणी मतदारांच्यापर्यंत होणार आहे। नोटिफिकेशन झाल्यापासूनच्या 5व्या दिवसापर्यंत हे अर्ज कलेक्ट केले जाणार आहे आणि नंतर त्यांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष घरामध्ये जाऊन मतदानाची प्रक्रिया त्यांच्या बाबतीमध्ये केली जाणार आहे। याच पद्धतीनं त्या ठिकाणी फलटणमध्ये आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी आपण 6 फ्लाइंग स्क्वॉड्स नियुक्त केलेले आहेत। आपण 9 स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स इश्यू केलेल्या आहेत। त्याच पद्धतीनं व्हिडिओ सर्वेलन्स टीम आपल्याकडं 5 त्या ठिकाणी आपण केलेले आहेत। व्हिडिओ व्ह्यूइंग टीम आपल्याकडे 5 आहेत। त्याच पद्धतीनं आपण जवळपास 18 ते 19 टीम्स वेगवेगळी पथकं तयार केलेली आहेत, ज्याच्यामध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्टसाठीचा वेगळा कक्ष आहे, एक खिडकी कक्ष आहे। त्याच पद्धतीनं टपाली मतपत्रिका, मनुष्यबळ व्यवस्थापन, EVM मॅनेजमेंट, कंट्रोल रूम, एक्सपेंडिचरच्या बाबतीमधला त्या ठिकाणचा कक्ष आहे। मतदान केंद्रावर EMF सुविधा पुरवणारा कक्ष आहे। त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी मीडिया मार्गदर्शन कक्ष आपण केलेला आहे। फ्लाइंग स्क्वॉडवरचे नियंत्रण ठेवणारा कक्ष, असे जवळपास आपण 16 ते 17 कक्ष वेगवेगळ्या पद्धतीचे सुरू केलेले असून त्यांच्या कार्यवाहीला कालपासूनच सुरुवात झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आचारसंहितेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे। ग्रामीण भागामध्ये जे काही पोस्टर्स, अनधिकृत पोस्टर्स, होर्डिंग्स, बॅनर्स आहेत ते काढवण्याच्या संदर्भातल्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। फलटण शहरामध्ये जे अशा पद्धतीचे पोस्टर्स, होर्डिंग्स आणि बॅनर्स आहेत ते काढण्याच्या सूचना नगर परिषदेच्या COना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। दोघांनी आपापल्या यंत्रणाच्या मार्फत हे ह्या होर्डिंग्स काढण्याचं काम चालू केलेलं आहे। फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतदार त्या ठिकाणी झालं होतं। याच्यामध्ये मतदारांनी उत्स्फूर्त पद्धतीनं सहभाग दिला होता। अशाच पद्धतीचा सहभाग या विधानसभेसाठी लोकांच्याकडून अपेक्षित आहे आणि त्यांनी लोकांनी अधिकाधिक पद्धतीनं मतदान केंद्रावरती यावं, यासाठी मतदान केंद्रावरती ज्या सुविधा पुरवण्यात येणार आहेत त्या सुविधामध्ये प्रत्येक मतदान केंद्राला रॅम्पची व्यवस्था करण्यात आलेली आहे, स्वतंत्र टॉयलेटची व्यवस्था आहे, त्याच पद्धतीनं पिण्यासाठी पाणी आहे, छताची व्यवस्था करण्यात आलेली आहे। स्त्री आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा त्या ठिकाणी करण्यात येतील। वृद्धांना थेट प्रवेश देण्याच्या संदर्भातल्या सूचना केलेल्या आहेत। तसेच वेगानं मतदान होण्याच्यासाठी त्या ठिकाणी मतदान केंद्रामध्ये विनाकारण रेंगाळा होणार नाही, विनाकारण वेळ लावणार नाही, या पद्धतीची सूचना प्रिसाइडिंग ऑफिसरच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। आचारसंहितेची अंमलबजावणी काल चालू झाल्यानंतर वेगवेगळ्या ज्या भारत निवडणूक आयोगानं निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे निर्देश आजच सकाळी राजकीय पक्षांच्या बैठकीमध्ये देण्यात आलेले आहेत। यामध्ये ज्या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान होणार आहे त्याच्या 200 मीटरच्या परिसरामध्ये त्यांना मतदानासाठीचा जो त्यांचा कॅन्डिडेटचा बूथ आहे तो बूथ त्या ठिकाणी उभा करता येणार नाही। तशा पद्धतीच्या सूचना आम्ही खाली दिलेल्या आहेत। आपण
वेगवेगळ्या IT ॲप्लिकेशन्स आहेत, त्याचा वापरही या इलेक्शनमध्ये करतोय। त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी सी-विजिल ॲप आणि ESMS ॲप याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या सीझर्स आहेत किंवा जप्ती आहेत त्यांची कारवाई या ठिकाणी करण्यात येणार आहे। फ्लाइंग स्क्वॉड आणि त्यासाठी स्पेशल आपण एक नोडल अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे। ही निवडणूक प्रक्रिया शांततेच्या मार्गाने व्हावी यासाठी पोलिसांचंही सहकार्य त्या ठिकाणी अपेक्षित आहे। पोलिसांच्या आणि महसूल प्रशासन जे संपूर्ण एकत्रितरित्या ह्या निवडणुकीसाठी त्या ठिकाणी सामोरं जाणार आहे आणि त्या पद्धतीचं पोलीस बंदोबस्तही आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावरती देण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत। उमेदवारांना एखाद्या ठिकाणी वरील लिस्टप्रमाणे एखाद्या ठिकाणी अतिरिक्त काही व्यवस्था करण्याची गरज भासत असल्यास तसं आम्हाला लेखी कळवल्यावर आम्ही त्या ठिकाणी ती व्यवस्था करून देणार आहोत। आपल्या 355 मतदान केंद्रापैकी जवळपास 178 मतदान केंद्रावरती डायरेक्ट वेबकास्टिंगची व्यवस्था आपण करणार आहोत। त्याचं प्रक्षेपण आपल्याला थेट CEO वेबसाईटवरती त्याच पद्धतीने या कंट्रोल रूममध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल आणि त्यामुळं मतदानाच्या जवळपास फार मोठ्या 50%पेक्षा जास्त क्वांटमवरती आपल्याला नियंत्रण आणि लक्ष ठेवता येणं सहज शक्य आहे। जी प्राथमिक तयारी मतदानासाठीची राहणार आहे त्याच्यामध्ये रूट प्लॅन तयार करण्यात आलेले आहे, स्ट्रॉंग रूम डिसाईड करण्यात आलेलं आहे, मतमोजणीचं केंद्र निर्धारित करण्यात आलेलं आहे। त्या दोन्ही प्रक्रिया आपल्या या ठिकाणी शासकीय धान्य गोदामाच्या परिसरामध्ये होणार आहे। आपण निवडणुकीची प्रक्रिया या शासकीय धान्य गोडाऊनमधून करतोय आणि 23 तारखेची मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती या शासकीय धान्य गोडाऊनमध्येच आपली मतमोजणी त्या ठिकाणी होणार आहे। उमेदवारांना आवश्यक असणाऱ्या सर्व सूचना सर्व फॉर्म्स 22 तारखेपासून आपण अवेलेबल करून देतोय। शांततामय मार्गाने ही निवडणूक होण्यासाठी राजकीय पक्ष, समाजातील वेगवेगळे घटक आणि पत्रकार बंधूंचं त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे। आपल्या काही सूचना असतील, आपलं काही त्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीमधलं आपलं मत असेल तर ते आम्ही त्या ठिकाणी त्याचं स्वागत करू। आपल्या सूचनेप्रमाणे एखाद्या ठिकाणी काही बदल करणं आवश्यक असल्यास आम्ही त्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेऊ आणि तशा पद्धतीचा बदल त्या ठिकाणी करू। भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार की इलेक्शन पार्शियली पारदर्शक, त्याच पद्धतीनं कोणत्याही भयाच्या वातावरणामध्ये होणार नाही, तर ते भयमुक्त वातावरणामध्ये चांगल्या पद्धतीनं फेअर इलेक्शन घेण्यासाठी सर्व प्रशासन एकत्रितरित्या काम करेल। धन्यवाद।